आम्ही सारे खवय्यामध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. कल्चर करी महोत्सव आपला चालू आहे आणि त्याच्यामध्ये कोकणी पदार्थ आपण आता शिकतोय. कोकण म्हटलं की आपल्याला मुंबईपासून सगळ्यात जवळचं ठिकाण आठवतं ते म्हणजे अलिबाग. आपण अलिबागला आलोय आणि एक छान टुमदार घर मला दिसलं. खूप मस्त वाडी, हिरवी शार अशी. त्या वाडीमध्ये येऊन धडकलोय जोशी परिवाराकडे. नमस्कार. नमस्कार. स्मिता जोशी आणि अनघा जोशी. ओके, कार्यक्रमात स्वागत. मी पण आपलं स्वागत करते. हो, मस्त. बकुळ कोकणातली ही खूप मोठी खासियत आहे. बकुळीची फुलं ही सगळीकडे नाही मिळत. आता आपल्या मुंबई सारख्या शहरात तर नाहीशीच झालेत बकुळीची झाडं. लहानपणी पूर्वी पार्ल्यात आमच्या ती लहानपणची आठवण जागी केली की लहानपणी एक बकुळीचं झाड, पण ती अशी बकुळ वेचायला लागते एक एक फुल आणि मग त्याचे असे छान सुगंधी गजरे तयार होतात ना. आणि तुमच्याकडे आणखीन कुठली कुठली फुलं आहेत जसं ही बकुळ आहे तसं? आमच्याकडे गुलाबाची आहेत, जास्वंदीची आहेत, तगर, चाफा आहे, समोरच चाफ्याचं झाड आहे, फुलं आहेत आणि त्याच्यावर चाफा पण घेऊन जाईल. चालेल. अत्तोनात आवडतात मला चाफ्याची आणि बकुळीची फुलं. एरवी कुठेच मिळत नाहीत ती. तर हे तर आहेच, पण मग आणखीन काय काय वाडीत? एवढी मोठी वाडी आहे. नारळ सुपारी जास्त आणि आंब्याची. हो, आंब्याची पण आहेत. यावर्षी आंबा जरा कमी आहे, नाहीच आहे म्हणजे आमच्याकडे. आणखीन काय काय तुम्ही काय करता दोघी जणी? नातं काय आहे तुमचं? नणंद आणि भाऊजाई. नणंद भाऊजाई. तुमच्या या नणंद तुम्ही माहेरवासनी आहात? बरं. आणि तुम्ही पण घरी असता का जॉब करता? नाही, घरीच असते. घरी असता. तुम्ही? मी पण घरीच असते. तुम्ही पण घरी असते. ही वाडी अख्खी सांभाळायला पण लागत असेल. हो. आणि तुमच्या घरी कोण कोण आहे? इथे मी, माझे मिस्टर आणि सासूबाई असतो. अच्छा. आजी म्हणजे मला एक खूप छान आठवण आजींची अशी सांगितली आल्या आल्या स्मिताने. आम्ही गप्पा मारत होतो तेव्हा आजींचा 70 वर्ष संसार झालाय. 70 वर्ष. आणि आजोबा आत्ता रिसेंटली गेले ना, 97 वर्षाचे. 97 वर्षाचे. बापरे, खूप मजा आली मला आजींशी पण गप्पा मारायला आणि तसंच या दोघींशी पण गप्पा मारायला खूप मजा येणार आहे. आपण जे पदार्थ बनवतोय ते सगळे ब्राह्मणी पदार्थ आहेत. हो ना, कोकणातले खास ब्राह्मणी पदार्थ. तर तुम्ही कुठले बनवताय आणि तुम्ही काय बनवणार आहे? मी नारळाच्या दुधातली रव्याची खीर आणि कैरीचा चटका. आणि तुम्ही कैरीचं सार. पण मग आता ही खीर काय वेगळी आहे का? काय खासियत? खीर म्हणजे माझं मूळ गाव श्रीवर्धन आहे. तिथे दासनवमीचा उत्सव असतो आणि मग गावात सगळीकडे जेवण असतं ब्राह्मण समाजाचं. त्यावेळेला मुद्दामून ही खीर करतात. भरपूर नारळ जमा होतात आणि खीर करतात. आणि ती खीर अशी वाटी बिटीत घ्यायची नाही, ती अशी ताटातच ओताची. म्हणजे हे त्याला ढकली नाव आहे, त्याच्यामुळे ढकलाची अशी असं. खीरच्या ऐवजी खरं आपण ढकली म्हणूया त्याला. ढकली म्हणून हा काहीतरी वेगळेपणा आहे त्याच्यामध्ये. आणि माहेरची आठवण पण आहे श्रीवर्धनची. तर आपण सुरुवात खिरीपासून करूया का चटक्यापासून करूया? आधी चटका करूया. आधी चटका करूया म्हणजे मग आरामात अशी गोड छान खीर खाता येईल. तर चटक्याला आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. कैरीच्या फोडी, लाल सुक्या मिरच्या भिजवलेल्या, लसूण, हळद, मोहरी, हिंग, तेल आणि मीठ. चुरचुरीत चटक्याचं साहित्य आपण बघितलंय. तर आता पटकन तो बनवूया. आणि आधी कैरीपासून ना, कैरी दारचीच आहे आपली आणि सोलून पण घेतली. पण बाकी काही नाही ना, फक्त मीठ वगैरे लावून ठेवलं होतं? काही नाही, जस्ट फक्त सोलली आणि घेतली बारीक तुकडे करून. ती आतमधली कोय वगैरे जी असते कडक ती सगळी काढून टाकली. मीठ लावून खायला पाहिजे ना, नुसती नाही खायची. असं एवढं कोकणी पदार्थ आपण शिकतोय आणि मग कोकणातली कैरी नाही खाल्ली तर कसं चालेल, नाही का? मस्त आंबट. घेऊया आधी कैरी ना. अर्धी वाटी कैरीच्या फोडी. ओके. लसूण का मिरच्या? मिरची घेऊया. सुकी मिरची आहे, भिजवलेल्या आहेत. पण कशासाठी भिजवले ते? रंग येण्यासाठी? हा, रंग आणि चांगलं पेस्ट चांगली होते, मऊ पडतील त्यामुळे. नाही तर मग मिक्सर मधून अशा त्या तुकडे हा, सुक्या घेतल्या तर तुकडे होतात.
आपल्याला जसं हवंय तसं कमी जास्त. आणि रंगही सुंदर येतो याच्याने. भिजवून ठेवला की डार्क होतो रंग. तर या सुक्या मिरच्या वापरताना हे नक्की लक्षात ठेवा. लसूण 1 7-8 पाकळ्या. ह्याला मीठ. पण साधारणतः किती दिवस टिकतं हे बहिणी? हे सुकत असतं त्यामुळे 8 दिवस चांगलं. 8 दिवस. आणि कशाशी खाता येतं. ब्रेड कशाही बरोबर. प्रवासात पण न्यायला चांगलं. मऊ भाताबरोबर थोडंसं घेतलं. इकडे पद्धत आहे की नाही अजून मऊ भात करायची? हो आहे. आमच्याकडे रोज होतो. रोज ना? अगदी कोकणी पदार्थ आपण बघतोय. कोकणातली अत्यंत महत्वाची प्रथा आपण जर एक बघितली तर त्याच्यामध्ये सकाळी उठल्यानंतर पेज असते नाश्त्यासाठी ना. पेज ना. तर भाताची, मऊ भाताची पेज हे सगळेजण सकाळी उठल्या उठल्या, आपण जसं शहरांकडे वाईट प्रथा आहे की ब्रेड खाल्ला जातो, त्याच्याऐवजी हे पौष्टिक आणि त्याच्यात आपल्याला एनर्जीही मिळते. तर असे पेज खाल्ले जाते. आणि इथले तांदूळ फेमस आहे. तुमच्या घरी शेती आहे इथे? हो, आमची घरी श्रीवर्धनला शेती आहे आणि माझ्या वडिलांची थळला आहे इथे. थळला आहे. मग तो तांदूळ. क्या बात आहे. क्या लागत असेल ती पेज. तर नेक्स्ट टाइम मी लवकर सकाळी उठून येईल. मी सकाळचा नाश्ता पेजेचा इथे करेन. उत्तम. बरं, आता हे आपण मिक्सर मधनं काढूया आणि त्याच्यानंतर मग ह्याला फोडणी द्यायची. वरनं फोडणी पण आहे. बरं ठीक आहे. मग फोडणीची तयारी करूया. मिक्सर मधनं वाटून जे आपण मिक्सर मधनं वाटून आणलेलं आहे कैरी आणि लसूण वगैरे ते आलेलं आहे. आता फोडणी. तेल तापलं? हो, तेल तापलं. मोहरी. जिरं नाही? जिरं नाही, फक्त हिंग, मोहरी, हळद. हे देऊ का असं? मोहरी तडतडली की हिंग घालू. हे भाकरी बरोबर पण छान लागतं. तांदळाच्या लुसलुशीत भाकऱ्या. कारण त्याही बऱ्यापैकी होतात. कांदा घ्यायचा. पांढरा कांदा. ते प्रसिद्ध. कांद्याच्या माळा. मला वाटतं वडखळला अलिबागला मिळतात. अलिबाग आणि वडखळ या दोन्ही ठिकाणी जर तुम्ही कांद्याची माळ घेतली नाही तर मुंबईत एंट्री नाही मिळत. अतिशय फेमस आहे इकडचा पांढरा कांदा. मोहरी तडतडले. करू? हो, हिंग घालूया. हिंग चांगला घालायचा. आणि हळद. आणि चुरचुरीत फोडणी द्यायची. अरे वा, झकास. रेडी झालेला आहे हा चटका. तर साहित्य आणि कृती लिहून घ्या. कैरीचा चटका बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कैरीच्या फोडी, भिजवलेल्या लाल सुक्या मिरच्या, लसूण, हळद, मोहरी, हिंग, तेल आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये कैरीच्या फोडी घेऊन त्यामध्ये भिजवलेल्या सुक्या लाल मिरच्या, लसूण आणि मीठ घालून मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. तेलामध्ये मोहरी, हिंग आणि हळदीची फोडणी करून ती कैरीच्या वाटलेल्या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यावी.